सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे दुर्वांग पाटील. थंबनेल बघून तुम्ही समजलं असेल की आम्ही आता कुठं चाललोय. इकडे बघू शकता, इकडे सगळी तयारी चालू आहे आणि आम्ही चाललेलो एकविरेला. सो इकडे तयारी चालू आहे, मित्रांची सगळी भांडी बिंडी भरत आहेत जेवणाची. सो जस्टली आता आपण इथनं निघणार आहोत. जस्ट थोडासा सामान भरतात टेम्पोत, नंतर इथनं निघणार आहोत सगळं काही घेऊन डायरेक्ट एकविरेला. आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा, कारण स्किप करू नका, कारण हा ब्लॉग बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. कारण या ब्लॉगमध्ये खूपच मजा येणार, खूप सगळे मित्र आहेत तर खूप मजा करणार आहोत. सो जास्त काही बोलत नाही, इथनं डायरेक्टली आपण एकविरेला निघणार आहोत आणि तिथे दाखवूच काय आहे सीन आहे तो. चला कंटिन्यू राहा. आमचा पहिला दिवस विलावर असणार आहे, तर आम्ही आज खूप मजा करणार, विलावर स्टे करणार. पहिला दिवस आहे तर स्विमिंग पूलमध्ये खूप पाहायचं आपल्याला. स्विमिंग पूलचं पाणी बाहेर काढायचं आहे आज. बाहेर 100% पाहणार आहेस का नाही. तर आम्ही आता एक्स्ट्रा चड्ड्या बिड्ड्या घेऊन चाललेलो आहे, तिथं जाम मजा करणार आहोत. चला जास्त काही बोलत नाही. आलोय टेम्पोत बसायला. साई नुसता हाका मारतो, चल बसू चल. नाश्ता आलाय वडापावचा. सगळं ए जा कपडे घाल जा. नाश्ता चालू आहे इकडे सगळ्यांचा. बोलू ज्याला भूक लागली तर वडापाव खावायचं जमले आई खायला जायला. आपल्याला काय पोटन गावलं वरटतं. माणसं इकडे आहे, इथंच सांग. पाठवूच नको, तिकडे गेलं की भेटत नाही. इथंच सांगायला लागतील. इथं दोन बघतील ते. नाश्ता करून तर झालेला आहे, तर रस्ता क्रॉस करूया. चला जाऊया. वाजवलंच कधी तुम्ही बँजो. तो गाईज आता जस्ट आम्ही रूमवर पोहोचलेलो आहोत. हा बघू शकता तुला साईडला. आणि हा आमचा आजचा स्टे आहे इथे 1 दिवसाचा. सो बँजो खूप वाजवला, त्याच्यामुळे काय कान पण फुटले आणि बँजो पण फुटला आहे. पोरं काय ऐकतच नाही. तर आता चेंज करतो मस्त की, आणि मग याच्यात डुबकी मारायला येतो. एवढंसं याच्यात मला नाही जमणार, आमची वीर मोठी आहे याच्यापेक्षा. मग चला काय असते जाम घाई आहे तुला पावाची. का आवाज भेट पाणी बाहेर काढते ना आज पोराई. 25 जणांना हा बस आहे काय मोठा. गाईज आता आम्ही रूम मध्ये पोहोचलो आहे आणि आता आम्ही स्टे करणार या रूम मध्ये. आम्हाला रूम तर आवडला नाही. एकविरा विल्यापासून खूप लांब आहे रूम पासून. आता यांच्यामध्ये मी उडी मारणार.
तर बघू शकता हा आमचा रूम आहे 5 जणांचा असा आहे. इकडे बाथरूम आहे. तो बघूया थोडी मस्ती करूया. आज इथे स्टे करू, उद्या सकाळी निघू आई माऊलीच्या दर्शनाला. व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. जास्त काही बोलत नाही. त्याच्यानंतर जाणार आहोत स्विमिंग पूल मध्ये, ती पण मजा दाखवणार आहोत. आता ती पोहरा पोहत येते त्याला पोहू द्यानंतर आपण आपली बारी. चलो काही इकडे किचन हॉल आणि आम्हाला सांगितल्याप्रमाणे रूमचा काय तसा दाखवला नाही. टीव्ही लावू आपण मस्त की. आपला साईडला पण आले. मारा मारा. सध्या आम्ही दोघं जण गॅलरीत आहोत. पाठच्या बागेत आलो, मागच्या बागेत. मी एकविरा मंदिर कुठं आहे मग? एकविराला मंदिर कुठं आहे? आपल्याला तिकडे जायला लागेल म्हणतो वाटते. ही मागची बाजू आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाचे रूम्स असे म्हणजे घेतलेले आहेत आणि आम्हाला खालचा रूम भेटला आहे. आम्हाला खराब भेटला वाटतं आपल्याला रूम. यांना बघ कसं भेटलेत भारी भारी मोठं मोठं आलेलं आहोत. वरच्या बाजूला गच्चीवर भारी रे एक नंबर. ती पण तिकडे आहे का? पाऊस आला जोरदार. झालेल्या साडीमध्ये शोक दिसते आज मला पुन्हा वाटते. स्वतः अद्रक बंदर क्या जाने अद्रक कसा वा. सगळे मेकर झालेले आहे तिथे. वा मी काही कामच नाही करत. सात किलो चिकन आणलेला. 7 किलो चिकन काकाने केलता. म्हणजे 7 किलो चिकन पण संपलेलं आहे. मी आता जेवलोच नाही. म्हणून आम्ही झोपलेलो. मला जेवायलाच भेटलाय नाही. आता परत 10 किलो चिकन आणलेलं आहे. एकूण 17 किलो. तर आता हे जेवलेलं आहे सगळेजण. मी इथं झोपलेलो तर मग मला जेवायला भेटलाच नाही. सो बघू शकता सगळेजण जेवत. आता परत चिकन आणलेलं आहे. चिकन शिजायला राहील टाईम 12-1 वाजेल. तेव्हा मग आपण जेवू आणि थोडाफार स्विमिंग पूलमध्ये जाऊ पोहायला. सो ब्लॉग कंटिन्यू करा कारण हा ब्लॉग कधी चॅटिंग चालू आहे गर्लफ्रेंड सोबत. एकदा चिकन आणलेलं आहे बघू शकता. हा बघा इकडे परत 10 किलो चिकन आणलेलं आहे. काका परत पुन्हा एकदा बनवत आहे आणि आता आताच चिकन आपल्याला खायला लागेल. कालची भाज नाही चिकन झाल्यावर आपण जेवू. सगळ्या बाहेर वाजवत आहेत पोरं आहे बघू शकता. स्वतः बाबू काय परदेशी वाजव. हा कुठे क्लास लावलेला सुने? क्या बात है. वाव ही ट्विन चेंज आहे बेटा. आता जेवायला बसलोय आम्ही. झाला ऑलरेडी चिकन झाला आता फायनली. तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय. त्याच्यानंतर थोडा पावणार आणि मग बघू झोपायचं काय कसं काय ते. आज का झोप येणार नाही. आज फुल मस्ती करणार आहोत. थोडं जेवतो तर तुम्ही पण या जेवायला. जेवलेलो आहे आणि आता मस्त स्विमिंग पूल मध्ये पावणार आहोत. अरे या बात ऐका सत्य नारायणाची कथा. याच्यात पोल्याने पाप धुवून निघतात. ओम नमः शिवाय. साधारण अंघोळ करा सगळ्यांनी. गुड मॉर्निंग. आणि किती वाजले? 7 वाजले. घड्याळ तर नाही
अजून बघ किती 7:02 आणि आता उठलेलो आहे आणि ब्रश विसरलो तर बघा याच्यावर मशीन घ्यायला लागली आणि बालपणीची आठवण आठवली. सो मशीन करून आंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर जाऊया, थोडा फोटोशूट करू. त्याच्यानंतर मग कसं काय ठरवू तिकडं म्हणजे जाऊ एकविरा मातेच्या इथं दर्शन घ्यायला. सो नमस्कार पब्लिक. आत्ताच जस्ट फ्रेश झालो आणि वरती आलो गॅलरीत. मी नाश्ता पण केला. नाश्त्याला कांदे पोहे होते पण नाश्ता करताना काय शूट करायला भेटलेलं नाही कारण मोबाईल चार्जिंगला होता. आता थोडा खाली फोटोशूट करतो मस्त की इकडे इकडे आणि मग डायरेक्टली आपण निघणार दर्शनासाठी. सो चला फोटोशूट खोलूया थोडा, त्याच्यानंतर बघू. आता आमचा पॅकअप झालेला आहे आणि चाललो. काही विषय होता थोडा हार्ड, त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो पण तो आता सॉल्व्ह झालाय तर आम्ही चाललोय. फायनली आपण एकविराला पोहोचलेलो आहोत. आता इथे आमचा टेम्पो लावलेला आहे, टेम्पोतनं निघलेलो आहोत आणि जात आहोत एकविरा माऊलीच्या दर्शनाला. चला आता घेतलेली आहे एकविराची टोपीने आई माऊलीचा. अरे साठी आलेले आहेत आपले मित्र. चला आता दर्शनासाठी जाऊया. इथलं तर दर्शन घेतलंय आपण, आता वरती जाऊया डोंगरावर, कारले डोंगरावर. चला आता जाऊया डायरेक्टली दर्शनाला. नाहीच, कधीच नाही, अजून काहीच नाही. घामाला पण नेहमीच आहे घाम, असे येतच राहतात. पब्लिक बघून मला सांगते अरे दमलास. अरे दमलास नाही, मी जमणार नाही. माझ्या बरोबर वॉटरफॉल खूप सुंदर आहे. हे काय तुझं आहे काय नववी गोष्ट काय? बॅटिंग होते चांगली, बॅटिंग बॉलिंग बॅटिंग पण चांगली होती. काय नक्की नवस काय बोललास? नवस बोललो. अडथळे चालू आहेत सध्या या जीवनात, खूपच अडथळे आहेत. आई तुझे अडथळे पूर्ण दूर करणार आहे. वा दर्शनाला चाललंय. बघूया लाईन तर खूप मोठे आहे, जाम वेळ जाणार आहे. दर्शन तर घ्यायचं आहे. जय बोल हे गाणे घे गाणे. भेटेल काय दर्शन? भेटेल आज? भेटेल या लवकर. दर्शनाला भरू नका नका आई वाढते माझी आता. झोका डोंगरावर पडलाय डोंगरावर येते झोका. थोडासा झालाय, आता पोहोचू आपण.
माझ्या अंगणी लागल्या आल्या ग बावरी तांबल्या पाया तुटा ग तुम्ही रुसल्या पाया तुटा ग तुम्ही रुसल्या मोटारीचे नादल माझ्या पाया जायला गार पाया जायला गार मागतात तिराला मोटार कार ग मोटारीचे नादल माझ्या पाया जायला गार ग पाया जायला गार माऊलीचे उदो उदो फायनली आपल्याला दर्शन तर भेटलेलं आहे तर मित्रांनो फायनली आपल्याला दर्शन भेटलेलं आहे. बघितलं असं तुम्ही किती गर्दी आहे. मोबाईल अलाउड नाही तरी पण आपण तसाच शूट केलेला आहे. आपल्याला देवळातनं बाहेर आलेलो आहे. दर्शन तर मिळालं आणि पब्लिक बघू शकता खूप आहे. इतर दिवसाला पब्लिक खूप असते. सो चांगला दर्शन मिळालं आपल्याला. आता सगळे आपली गँग फोटो काढण्यासाठी उभी आहे. सो मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास घेतलेला आहे आणि ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. सो हा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता बघितलं असं दर्शनाला खूप गर्दी आहे. तर भेटत राहू अशाच ब्लॉगमध्ये. जास्त काय बोलत नाही कारण बॅटरीसुद्धा 30% झालेली आहे. त्याच्यामुळे इथे लवकरच ब्लॉग एंड करतोय आणि इथे आपल्या घरच्या वाटेत. चला टेक केअर, बाय बाय.